पुढची बातमी पाहूयात. मराठा आंदोलकांच्या वारसांना आता सरकारी नोकरी आंदोलनामध्ये देण्यात येणार आहे. आंदोलनामध्ये मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना संधी मिळणार आहे. एसटीच्या धर्तीवरती आता MIDC मध्ये सुद्धा या नागरिकांना नोकरी मिळणार आहे. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतला. आंदोलनावेळी विखे पाटलांनी जरांगेंना आश्वासन दिलं होतं. 2 लाख नुकसान व्हायला तो गावचा सरपंच म्हणतो इटा सकट जरी आमची ग्रामपंचायत जळली तरी 1 लाखाची नाही. मेले ते पोरं कसे भरणार? मग अशा ठिकाणी शहानिशा करून कोण अधिकारी होते ते तपास करणारे यांनी अशी चुकीची माहिती सरकारला का दिली? त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. आता हे सगळ्या ज्या निवडणुका आहेत विधान परिषदेच्या त्याच्यात काय तुमची भूमिका असणार आहे का? नाही हो, आपलं त्याचं काय समज ते वेगळेच जम मोठ्याला टप्पुरे लोकांचं जम टप्पू श्रीमंत गरीबा थोडं मग आपली असली काहीतरी त्यात काय सगळे मोठमोठाले जण होते. काय दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहेत. एकत्र याव्यात असं वाटतं दोन नेत्यांना. भाजप त्यांच्यावरती अन्याय करत असं वाटतं त्यांना. नाही, आता ते त्यांचा विषय. माझा विषय कुठला आहे की मला मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देणं ही माझी जबाबदारी. माझी मी आज वाट बघतोय सरकार कुठले निर्णय घेत आहे. 58 लाख नोंदी सापडल्या त्याच्या संदर्भात सरकार काय आज सूचना काढतंय, काय आदेश देत आहे, कारण ते आदेश महाराष्ट्रभरासाठी असणार आहेत. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला आहे, त्या संदर्भात नेमकं सरकार आता नेमके आदेश काय काढतंय, त्याच्यात दुरुस्त्या काय करतंय, SOP मध्ये काय दुरुस्त्या करतंय, काय भूमिका काय आहे त्यांची, प्रमाणपत्र कशा स्वरूपात हैदराबाद गॅझेटियरनुसार देणार आहेत. कारण आमची संख्या नेमकी गेली कुठं? इथं होती प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख, कोणत्या जिल्ह्यात 2 लाख त्या वेळेस होती. मग ती संख्या गेली कुठं? म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार आता तातडीचा आदेश काय काढतंय? जे अर्थ काढला आणि प्रमाणपत्र तर द्यायणार, म्हणजे ही कोणची सिस्टम आहे? अधिकारी चुकीची माहिती देतात, लोकांना सांगतात अर्ज करा, अर्ज केले की म्हणतात नाही. असं कसं होऊ शकतं? अहो, एका माणसाला मिळालंय भावकीतल्याला आणि दुसऱ्याला मिळालं, हे कारकडून धरलं. मग ते आदेश निघणं लय गरजेचं आहे. ज्यांचे निघालेत त्यांचे का देत नाहीत? एका आडनावाचे निघालेत जगतापचे, दुसऱ्या जगतापचे द्यायना. एका जाधवचे निघालेत दुसऱ्या जाधवचे द्यायना. एका शेळकीचे निघालेत तिसऱ्या शेळकीचे द्यायना. म्हणजे ही सिस्टम जी आहे ना यांची ही चांगली नाही. म्हणून आता सूचना काय देतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियरबद्दलचा अहवाल आपण घेतला आहे. त्यांनी सांगितलं होतं की आता इथून गेल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या ॲडव्होकेटशी बोलतो, सरकारी सगळ्या तज्ज्ञांशी बोलतो. ते काय केलं आहे हे बघणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आजपासून त्यांची काय हालचाल आहे, त्या काय सूचना काढतायत, केसेसच्याबद्दलची त्यांची कुठली भूमिका आहे, नसून सुद्धा काही पोरं त्याच्यामध्ये गुंतले. मग याला कोण जबाबदार? काही ठिकाणी बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या एकच मुलगा होता त्यांना, आता त्यांच्या पाठीमागं माणूसच नाही, आई वडील आहेत, ते वय बसत नाही. मग त्यांचं जर म्हणणं आहे पुतण्याला द्यायची ती यांना अडचण काय? त्यांचं म्हणणं आहे मुलीला द्यायची, यांना अडचण काय? ती म्हणजे नाही तू माहेरी गेली, तुला काय घे नाही? ती त्याच्या आईबापाला संभळील ना, करता पुरुष घरातला गेला ना, तिची मुलगी संभळील. त्यांना पुतण्या द्यायचं ते पुतण्या देतील. फक्त त्याच्याकडून हमी पत्र घ्या हे द्यायची का, कारण ती विशेष बाब आहे ना. त्याच्यात तुम्हाला अडचण काय? EWच्या पोरांचं काय केलं, सारथीचा काय निर्णय घेतात, MPCच्या पोरांचं काय करतायत, ते सारथीबद्दलच्या योजना सुरू करतायत का, ही आजपासूनची प्रक्रिया माझ्यासाठी बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातारा संस्थांच्या GR बद्दल सरकारने अहवाल घेतलेला असताना का GR काढत नाही, कोल्हापूरचं संस्थांचं गॅझेटियर का घेत नाहीत, याच्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष आहे. आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली हो, पण शिंदे समिती काम करणार आहे नुसती मुदतवाढच राहणार आहे. त्याला पूर्वी जशी एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक जिल्ह्याला कक्ष स्थापन केले होते आणि त्यामार्फत जिल्हाभरात कामं सुरू केली होती, त्याच पद्धतीचे कक्ष पुन्हा उपसमिती देवेंद्र फडणवीस साहेब सुरू करतायत का? गोरगरिबांना सोपं होतं. अधिकाऱ्यांकडे कक्ष नसलं, अधिकाऱ्याकडे गेले ते म्हणतं मग आता दुसरं काम आहे. कक्ष स्थापन जर जिल्ह्याला तालुक्याला केलेले असले, तालुका आणि जिल्हा, तर लोकांना डायरेक्ट त्या कामासाठी तिथं जाता येतं. याच्यावरती काय भूमिका आहे हे बघणं गरजेचं आहे.
बरं, ते तुमचं जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा छगन भुजबळ काही ना काही भूमिका मांडतात. यावेळेस त्यांनी भूमिकाच मांडली नाही, तुमच्या विरोधात पण नाही बोलले. तुमची भूमिका त्यांना पटली आहे का आता? बरं झालं असं या वयात जरी ते तेवढे जरी शहाणे झाले तरी या जनतेसाठी खूप झालं. कारण त्यांचं ते वय नाही आहे आता की आपण या क्षेत्रात गोरगरिबांच्या लेकराला या वयात वाटोळं करावं आणि ते पाप डोक्यावर घेऊन मरावं, हे त्यांचं वय नाही आहे. ते हुशार झाले असले तर चांगली गोष्ट झाली. कारण आता आकाट तांडव किती दिवस करणार, ह्या वयात मुळ्यात होत असतं. एक शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न आहे. कांद्याचे दर कोसळल्याने राज्यभरात आंदोलन होत आहे आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे हे दर कोसळल्याचा आरोप होतोय. काय कोसळलेलं? सरकारच्या विरोधी धोरणामुळे हे दर कोसळल्याचा आरोप होतोय. हो.